नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रबोधिनीद्वारे आयोजित इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेमध्ये मी श्री अंकुश काळे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मागच्या सत्रामध्ये आपण मार्च 2022च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता 10वीच्या गणित विषयाचा कमी झालेला अभ्यासक्रम, कमी केलेला अभ्यासक्रम आपण सर्वांनी समजून घेतला होता। आजच्या सत्रामध्ये आपण गणित भाग 1 या विषयाचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये आपण गणित भाग 1 या विषयाचा मार्च 2022 या परीक्षेसाठीचा कमी केलेला अभ्यासक्रम समजून घेतला होता। आजच्या सत्रामध्ये आपण गणित भाग 1 या विषयाचं इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि आराखडा कसा असणार आहे हे आज समजून घेणार आहोत। यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेताना आपल्याला एकूण किती गुणांचे प्रश्न परीक्षेला येतात, त्यापैकी किती गुणांचे प्रश्न सोडवायचे असतात हे आपल्याला माहित असलेले पाहिजे। तर आपण पहा, एकूण आपली गणिताची प्रश्नपत्रिका ही यामध्ये 5 प्रश्न असतात आणि या 5ही प्रश्नांसाठी आपल्याला एकूण गुण 60 गुण विकल्पासह दिलेले असतात। 60 गुणांचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी दिलेले असतात। त्यापैकी 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची असते। आता ही 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवताना आपण प्रश्ननिहाय बघूया। प्रश्न पहिला हा 2 भागांचा असतो। भाग ए मध्ये बहुपर्यायी प्रश्न सोडवा असा प्रश्न तुम्हाला असतो। 1-1 गुणांचे प्रश्न असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय निवडायचा असतो। अशा 4 गुणांचा प्रश्न भाग ए मध्ये असतो। भाग बी मध्ये 4 उपप्रश्न दिलेले असतात, ते 4ही तुम्हाला सोडवायचे असतात। 1-1 गुणांचा प्रश्न असतो, असे 4 गुणांचा हा प्रश्न असतो, भाग बी असतो। असा प्रश्न पहिला एकूण 8 गुणांचा तुम्हाला सोडवायचा आहे। प्रश्न दुसरा, यामध्ये सुद्धा 2 भाग असतात। भाग ए मध्ये 3 पैकी 2 कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। या प्रत्येक कृतीला 2 गुण आहेत। अशा 2 कृतींसाठी 4 गुण दिलेले असतात। भाग बी मध्ये 5 पैकी 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। अशा 4 प्रश्नांसाठी 8 गुणांचा हा प्रश्न असणार आहे। असा एकूण प्रश्न दुसरा हा 12 गुणांचा आहे। प्रश्न तिसरा, यामध्ये सुद्धा 2 भाग असतात। त्यामध्ये भाग ए मध्ये 2 पैकी 1 कृती तुम्हाला पूर्ण करायची असते। या कृतीसाठी 3 गुण असतात आणि भाग बी मध्ये 4 पैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। एका प्रश्नासाठी 3 गुण असतात। अशा 2 प्रश्नांसाठी 6 गुणांचा हा एक प्रश्न असणार आहे। असा प्रश्न तिसरा हा 9 गुणांचा एकूण असतो। प्रश्न चौथा, यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात। 3 प्रश्नांपैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात। असा 8 गुणांचा हा प्रश्न चौथा असतो। प्रश्न पाचवा हा 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवायचा असतो। प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात। अशा पद्धतीनं ही 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची असते आणि यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ असतो। आता प्रत्येक प्रश्न, त्याची उदाहरणं साधारणपणे कशी असतात हे आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये बघूया। प्रश्न पहिला बघा, बहुपर्यायी प्रश्न सोडवा असतो। यामध्ये भाग ए मध्ये 4 प्रश्न दिलेले असतात। आता आपल्याला एकूण 4 प्रकरण गणित भाग 1 चे आहेत। तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे 4ही प्रश्न दिलेले आहेत, ते 4ही प्रश्न प्रत्येक प्रकरणावर आहे। पहिला प्रश्न हा या ठिकाणी संभाव्यता प्रकरणावरती आहे। दुसरा प्रश्न हा अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर आहे। तिसरा प्रश्न हा वर्ग समीकरणे प्रकरणावर आहे आणि चौथा प्रश्न हा 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावरती आहे। अशा पद्धतीनं प्रश्न पहिला हा 4 प्रकरणांवर 4 प्रश्न आधारित
एक एक गुणांचा पर्याय निवडण्याचा प्रश्न असणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय निवडून योग्य पर्याय फक्त त्या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न सोडवण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरती याचं जे काही कच्चं काम करायचं असेल ते करता येईल. फक्त या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्यायाचं उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. प्रश्न पहिला ब हा 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. आता याची उत्तरं ही उदाहरणं तुम्हाला त्याच ठिकाणी सोडवायची आहेत. साधारणतः प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असल्यामुळं 2 ते 3 स्टेप मध्ये या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. बघा आता पहिला प्रश्न, वर्ग समीकरणाचं सामान्य रूपात हे वर्ग समीकरण तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न हा अंकगणिती श्रेणीचं 19वे पद काढायचं आहे. NV पदाचं सूत्र वापरून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. तिसरा प्रश्न हा 2 चलातील रेषीय समीकरणे आहे या प्रकरणावर आहे. त्यामध्ये 2 एकसामायिक समीकरण दिलेले आहेत आणि चलांच्या सहगुणकांची आदलाबदल या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आणि या ठिकाणी m अधिक n ची किंमत तुम्हाला काढायला सांगितलेली. म्हणजे या ठिकाणी या 2 समीकरणांची बेरीज करून आणि नंतर जी बेरीज येईल त्या सहगुणकाने त्या समीकरणाला भागलं तर तुम्हाला m अधिक n ची किंमत मिळणार आहे. प्रश्न चौथा हा संभाव्यता प्रकरणावर आहे. एक फासा टाकला तर त्याचा नमुना अवकाश तुम्हाला एका ओळीत त्याचं उत्तर सुद्धा लिहिता येणार आहे. असा प्रश्न पहिला A आणि B मिळून 8 गुणांचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. प्रश्न दुसरा A, यामध्ये तुम्हाला कृती दिलेल्या असतात. 3 कृती दिलेल्या असतील. या 3 कृतींपैकी 2 कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आता बघा भाग A मध्ये पहिला प्रश्न हा आलेख काढण्यासाठीचा सारणी तक्ता दिलेला आहे. आता आपण सर्वांना माहिती आहे की आलेख काढण्यापूर्वी आपल्याला सारणी काढावी लागते, सारणी पूर्ण करावी लागते. तर या ठिकाणी तुम्हाला आलेख काढायचा नाहीये, फक्त सारणी पूर्ण करायची आहे. या ठिकाणी 4 रिकाम्या जागा आहेत. 4 रिकाम्या जागा तुम्हाला त्या ठिकाणी भरायच्या आहेत. प्रत्येक रिकामी जागा भरली तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. अशा प्रत्येक रिकाम्या जागेसाठी अर्धा गुण, याप्रमाणे 2 गुण तुम्हाला या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. प्रश्न दुसरा, ही पण कृतीच आहे. या ठिकाणी n पदांच्या बेरजेचं सूत्र दिलेलं आहे. ते पहिलं सूत्र पूर्ण करा. सूत्रामध्ये किमती घाला. पहिलं पद A ची किंमत दिलेली आहे, D ची किंमत दिलेली आहे आणि 27 पहिल्या 27 पदांची बेरीज तुम्हाला करण्यासाठीची ही कृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा मध्ये 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. यामध्ये तुम्हाला 3 समित्या दिलेल्याच आहेत ऑलरेडी आणि अजून 4 समित्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि तुम्हाला एकदम सोपा प्रश्न असल्यामुळे या समित्या सुद्धा तुम्हाला मांडता येतील, गट मांडता येतील, 2-2 जणांची समिती बनवता येईल. असा हा प्रश्न दुसरा हा या ठिकाणी असणार आहे. प्रश्न दुसरा ब मध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले असतील. या 5 प्रश्नांपैकी 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. जर बरोबर सोडवला आपण तर 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळतात. आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न निश्चयक आहे. तुम्हाला एक निश्चयक दिलेला आहे आणि त्या निश्चयकाची किंमत काढायची आहे. सोपा प्रश्न आहे. साधारणतः 2 ते 4 स्टेप मध्ये तुम्हाला उत्तर मिळून जातं. प्रश्न दुसरा हा वर्ग समीकरण प्रकरणावर आधारित आहे. x ची किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला k ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. मूळ दिलेला आहे या वर्ग समीकरणाचं आणि त्या ठिकाणी k ची किंमत काढायची. x बरोबर 3 ही किंमत त्या ठिकाणी टाकली तर तुम्हाला k ची किंमत त्या वर्ग समीकरणावरून मिळणार आहे. प्रश्न तिसरा हा अंकगणिती श्रेणीचं
कितवं पद 560 आहे असा प्रश्न आहे. nवे पद tn ची किंमत 560 घेतली तर तुम्हाला हे अंकगणितीचं श्रेणीचं n ची किंमत काढून तुम्हाला या पद्धतीने ही अंकगणिती श्रेणीचं उदाहरण सोडवता येणार आहे. प्रश्न चौथा हा संभाव्यताच्या सूत्रावर आधारित आहे. संभाव्यता प्रकरणामध्ये संभाव्यता बरोबर P ऑफ A बरोबर N ऑफ A भागिले N ऑफ S. तर P ऑफ A दिलेला आहे, N ऑफ A दिलेला आहे आणि N ऑफ S ची किंमत तुम्हाला काढायची. नमुना अवकाशातील घटकांची संख्या तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा विवेचकाची किंमत काढून त्यानंतर त्यावरून मुळांचं स्वरूप ठरवायचं आहे. आपण सर्वजण शिकलो की मुळांचं स्वरूप विवेचकाच्या किमतीवरून किंमत काढून कसं ठरवता येतं. विवेचकाची किंमत जर 0 असेल, विवेचकाची किंमत जर 0पेक्षा मोठी असेल, विवेचकाची किंमत ही जर 0पेक्षा लहान असेल तर मुळांचं स्वरूप कसं असतं. वास्तव आणि समान, वास्तव आणि असमान किंवा वास्तव संख्या नसते अशा पद्धतीने आपण शिकलेलो आहोत. ते या ठिकाणी तुम्हाला सूत्राचा वापर करून या ठिकाणी विवेचकाची किंमत काढून तुम्हाला मुळांचं स्वरूप ठरवायचे. असा हा 2-2 गुणांचा प्रश्न 4 प्रश्न सोडवायचे आहेत. साधारणतः 4 स्टेप मध्ये तुमचं उत्तर येणार आहे आणि आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळवून देणारा हा प्रश्न दुसरा असणार आहे. प्रश्न तिसरा ही सुद्धा कृतीच असते, कृतीच असणार आहे. या ठिकाणी भाग ए मध्ये बघा पहिला प्रश्न दिलेला आहे तो क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठीची कृती पूर्ण करायची तुम्हाला. यामध्ये 2 एकसामायिक समीकरणं दिलेली आहेत. त्यानंतर डी ची किंमत, डी चा निश्चयक लिहायचा आहे, त्याची किंमत काढायची. dx हा एक निश्चयक लिहायचा आहे, तो सोडवायचा आहे, त्याची किंमत काढायची. dy ची किंमत, dy हा निश्चयक लिहून त्याची किंमत काढायची आहे. त्यानंतर x ची किंमत काढण्यासाठीचं सूत्र तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे आणि फक्त भागाकार करून x ची किंमत काढा, y ची किंमत काढा आणि x आणि y या दोन्ही उकली काढल्या तर तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा हा अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर आधारित आहे. त्यांनी विचारले कितवं पद 387 आहे. या ठिकाणी अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. तुम्हाला a ची किंमत लिहायची आहे, d ची किंमत लिहायची आहे. nवे पद तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि nवे पदाचं सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d हे सूत्र वापरून n ची किंमत काढली तर तुम्हाला 387 हे पद कितवं आहे हे तुम्हाला सोडवता येणार आहे. कृतीपत्रिकेमध्ये खूप छान असतं की तुम्हाला कृतीपत्रिका दिलेली असते, अर्ध सूत्र तुम्हाला दिलेलंच असतं, अर्ध्या गाळलेल्या जागा दिलेल्या असतात आणि अर्ध्या गाळलेल्या जागा तुम्हाला स्वतः भरायच्या असतात. या ठिकाणी अर्ध गणित सोडवून दिलेलं असतं जवळपास आणि तुम्हाला ती अर्धी कृती तुम्हाला हिंट दिलेली असते आणि ती कृती पूर्ण करायची असते. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न तिसरा हा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा प्रश्न असतो. त्यामुळं याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. प्रश्न तिसरा बी हा सुद्धा सोपा प्रश्न असतो. 4 प्रश्नांपैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण दिलेले असतात. आता या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत, 4 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. तर 2 प्रश्न नक्की तुम्हाला सोपे तुम्हाला येतात आणि ते तुम्हाला सोडवताही येतात. तर प्रत्येक प्रकरणावरती एक एक प्रश्न आता या ठिकाणी असेल. तर बघा प्रश्न पहिला हा विषम नैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज 290 आहे असा दिलेला आहे. 2 क्रमागत विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 290 आहे तर त्या संख्या कोणत्या. वर्ग समीकरणे प्रकरणावरती आधारित आहे. 2 विषम संख्या तुम्हाला मानून त्या ठिकाणी निश्चित करून त्याचं वर्ग समीकरण मांडून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. यासाठी 3 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा हा अंकगणिती श्रेणीचा या प्रकरणावर आधारित पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 दिलेली आहे. म्हणजे आपल्याला n पदांच्या बेरजेचं सूत्र वापरावं लागणार आहे. या ठिकाणी 55 पदांची बेरीज दिलेली आहे म्हणजे Sn ची किंमत आपल्याला दिलेली आहे
आणि 55 पदांची बेरीज दिलेली आहे. तर 28वे पद कोणतं असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. प्रश्न तिसरा, खालील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. आलेख पद्धतीने सोडवण्यासाठीचा प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न असतोच. त्यामध्ये 3 मार्क तुम्हाला 3 गुण या ठिकाणी पैकीच्या पैकी मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आलेख पद्धतीने सोडवताना तुम्हाला पहिल्यांदा सारणी तयार करावी लागते. x आणि y ची किंमत ठेवून तुम्हाला आलेख त्या ठिकाणी त्या समीकरणाचा आलेख कागदावर काढायचा आहे. पहिल्यांदा आपण सर्वांनी सारणी तयार करावी. सारणी तयार करून आलेख कागदावरती आलेख काढता येईल एवढी सोपी 2 समीकरणं या ठिकाणी दिलेली आहेत. प्रश्न चौथा, हा 2 फासे एकाच वेळी टाकले असता घटनांची संभाव्यता काढा. म्हणजे हा संभाव्यता प्रकरणावरती आहे. 2 फासे टाकल्यानंतर आपल्याला एकूण नमुना अवकाश 36 मिळतो. तर त्यावर आधारित घटना 2 दिलेल्या आहेत आणि या घटना सोडवल्या तर आपल्याला 3 पैकी 3 गुण या ठिकाणी मिळतील. तर आपल्या तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की या 4 पैकी 2 प्रश्न तुम्हाला हमखास सोडवता येतील. इतके सोपे प्रश्न त्या ठिकाणी असतात. असा हा 6 गुणांचा प्रश्न भाग बी असणार आहे. प्रश्न चौथा, या प्रश्नामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात. 3 पैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला एकूण 4 गुण असा हा प्रश्न चौथा हा 8 गुणांचा असतो. यामध्ये बघा उदाहरणादाखल या ठिकाणी प्रश्न पहिला या ठिकाणी 2 अंकी संख्येवर आधारित हा प्रश्न आहे. त्यांची अंकांची अदलाबदल करून एक अट दिलेली आहे. अशा 2 अटी दिलेल्या आहेत या ठिकाणी. तर हा प्रश्न हा 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर आधारित असलेला प्रश्न आहे. 2 अंकी संख्या कशी बनवायची असते ती आपण शिकलेलो आहोत. तर तशा पद्धतीने 2 चलातील रेषीय समीकरण 2 एकसामायिक समीकरण तुम्हाला लिहून या ठिकाणी ती सोडवून ती संख्या शोधायची असते. तर असा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध दिलेला आहे आणि कर्णाची लांबी दिलेली आहे आयताच्या. तर आयताची लांबी आणि रुंदी काढा. या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्ही समीकरण मांडू शकता आणि जे समीकरण येईल, जे समीकरण तयार होईल ते वर्ग समीकरण स्वरूपातलं असेल आणि वर्ग समीकरणाच्या स्वरूपात ते वर्ग समीकरण सोडवल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. प्रश्न तिसरा हा संभाव्यते या प्रकरणावर आधारित आहे. एका पिशवीत 30 कार्ड ठेवलेले आहेत. त्यातली कोणतेही एक कार्ड काढलं तर त्यासाठी 2 घटना दिलेल्या आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे. त्या 2 घटनांची संभाव्यता तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. असे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. यानंतर 5वा प्रश्न, या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले असतात. 2 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतो. त्यासाठी 3 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रश्न 5वा यामध्ये पहा, पहिला प्रश्न जो आहे तो खालील 3 निश्चयक दिलेले आहेत. या 3 निश्चयकावरून दोन चलातील रेषीय समीकरण तयार करायची आहेत आपल्याला. आपण वर्गामध्ये क्रेमरच्या पद्धतीने शिकताना काय शिकलो की 2 चलातील रेषीय समीकरण 2 एकसामायिक समीकरण दिलेली असतात आणि त्यावरून निश्चयक मांडायला शिकलो. डी मांडायला शिकलो, dx मांडायला शिकलो, dy मांडायला शिकलो. पण आता तुम्हाला या ठिकाणी उलट केलेलं आहे. d, dx आणि dy दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला एकसामायिक समीकरण मांडायची. अगदी सोपं काम आहे. जे आपण पहिलं समीकरणावरून निश्चयक मांडले, आता निश्चयकावरून उलट काम करायचंय. या ठिकाणी समीकरण मांडायचे. अशा पद्धतीचा शाळेत शिकवलेल्या पुस्तकातल्या संकल्पनेवरच आधारित, क्रेमरच्याच पद्धतीवर आधारित असलेला प्रश्न आहे. फक्त या ठिकाणी उलटा विचारलेला आहे. हा जो 5वा प्रश्न असतो हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या अभ्यासक्रमावर आधारितच असतो. पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न सृजनात्मक अशा स्वरूपाचा थोडा 5वा प्रश्न असतो.
चौथा आणि पाचवा प्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरचे आव्हानात्मक प्रश्न असतात आणि आपल्याला नक्की सोडवता येतात जर आपल्या संकल्पना पक्क्या झालेल्या असतील, संकल्पनांचा चांगला सराव केलेला असेल, तर हा प्रश्न कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित कळतं आणि त्यावरून तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे, अंकगणितील श्रेणीतील 3 पद दिलेली आहेत आणि एक श्रेणी दिलेली आहे, यांच्या किती पदांची बेरीज 60 येईल? आता तुम्ही ही अंकगणिती श्रेणी पुढची अनेक पद सुद्धा मांडू शकता. ही उतरती श्रेणी आहे, कमी कमी होत जाणारी श्रेणी आहे. म्हणजे या ठिकाणी जो फरक आहे, डी ची किंमत आहे ती ऋण येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला किती पदांची बेरीज 60 येईल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी n पदांचे बेरजेचं सूत्र तुम्हाला मांडता येईल, मांडावं लागेल आणि मांडून या ठिकाणी किती पदांची बेरीज आपल्याला 60 येणार आहे यासाठीच प्रश्न सोडवायचा आहे. आता या ठिकाणी अजून एक त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला 2 उत्तरं का मिळतात? म्हणजे या ठिकाणी 2 उत्तर मिळत असली पाहिजे. आणि 2 उत्तर कधी मिळतात आपल्याला? आपण सर्वजण शिकलो, वर्ग समीकरण जर असेल तर वर्ग समीकरणाच्या 1च्या 2 किमती आपल्याला मिळतात. तर असं वर्ग समीकरण या ठिकाणी तयार होतं आणि या ठिकाणी 2 उत्तर मिळतात. मी उत्तर पण सांगून ठेवतो की या ठिकाणी किती पदांची बेरीज 60 येईल, तर 2 उत्तर आहेत त्यामध्ये पहिल्या 5 पदांची बेरीज 60 येते. तुम्ही आता सुद्धा करून पाहू शकता. 16, 14, 12, पुढचं पद येईल 10, त्याच्या पुढचं पद येईल 8, तर या पदांची बेरीज सुद्धा 60 येते. आणि दुसरं उत्तर येतं 12, पहिल्या 12 पदांची बेरीज ही सुद्धा 60 येते. नक्की सोडवून पहा, तुम्हाला सोडवता येईल. असा हा पाचवा प्रश्न हा तुम्हाला स्वमत मांडण्याची संधी देणारा. आता जे दुसरं उदाहरण पाहिलं ते उदाहरण याच प्रकारचं उदाहरण होतं. त्यानंतर माहिती दिली जाते, त्यावरून आकृती काढा असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. किंवा फ्लोचार्ट पूर्ण करा, एखादी अपूर्ण रचना भूमितीमध्ये विचारला जाऊ शकतो. गणित भाग 2 मध्ये दिलेली माहिती किंवा प्रसंगावरून उदाहरण तयार करा. आपल्या 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या ठिकाणी या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुक्तोत्तरी प्रश्न, एखाद्या प्रश्नाला अनेक उत्तर असू शकतात, तसा मुक्तोत्तरी अनेक उत्तर असणारा प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तुम्हाला प्रश्नांवर एखाद्या अंदाज व्यक्त करता येणं, त्याचं एस्टिमेशन मांडता येणं, अप्रॉक्सिमेशन मांडता येणं असाही प्रश्न या 5व्या प्रश्नामध्ये विचारला जाण्याची शक्यता असते. किंवा एखादा उतारा दिला जातो गणित विषयाशी संबंधित आणि त्यावर आधारित गणितासंबंधीचे माहितीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. असा हा 5वा प्रश्न या मुद्द्यांवर आधारित असणार आहे. सोपा असतो. आपल्या संकल्पना जर पक्क्या झालेल्या असतील तर त्या संकल्पना, कोणती संकल्पना कुठे वापरलेली आहे हे नक्की लगेच समजून येतं आणि तुम्ही ते सोडवू शकता. असा एकूण 40 गुणांचा प्रश्न, पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारी ही प्रश्नपत्रिका आहे. आपण सर्वांनी पाहिलं की आता आपले 6 प्रकरण गणित भाग 1 मध्ये होती, त्यापैकी 2 प्रकरण वगळण्यात आलेली आहेत. तर त्या वगळलेल्या प्रकरणांना सोडून दिल्यानंतर 4 प्रकरणांवर आधारित आपली प्रश्नपत्रिका आहे. बोर्डाने आपल्याला गुणविभागणी दिलेली नाही, पण मार्च 2020 साली जी गुणविभागणी होती, 60 गुण विकल्पांसह आपल्याला जी प्रश्नपत्रिका दिलेली असते त्यामध्ये प्रकरण जे पहिलं आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, याला आत्ताच्या मार्च 2022च्या परीक्षेमध्ये 12 ते 17 गुणांचे वरचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. वर्ग समीकरणे प्रकरणावर पण 17 गुणांपर्यंतचे प्रश्न येऊ शकतात. अंकगणिती श्रेणी प्रकरणावरती 13 ते 15 गुणांचे प्रश्न येऊ शकतात. संभाव्यता या प्रकरणांवर सुद्धा 13 ते 15 गुणांचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. अशी 60 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. किंवा प्रत्येक प्रकरणाला जर समान गुणविभागणी दिली तर प्रत्येक प्रकरणावर 15 गुणांचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी अभ्यास करावा, सराव करावा असं मी तुम्हाला सुचवतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण गणित विषयाचं
प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं. या ठिकाणी गणित विषयाचा लेखी परीक्षा ही 80 गुणांची असते. त्यामध्ये गणित भाग 1 हा 40 गुणांचा, गणित भाग 2 हा 40 गुणांचा, अशी एकूण 80 गुणांची आपली लेखी परीक्षा बोर्डातर्फे होते. आणि अंतर्गत मूल्यमापन हे शाळेअंतर्गत शाळा लेवलला शाळा स्तरावरती करण्यात येतं. ते 20 गुणांचं असतं. शाळा स्तरावर आपल्याला गृहपाठासाठी 10 गुण आणि बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे 10 गुण राखून ठेवलेले असतात. असे एकूण गृहपाठासाठीचे 10 गुण आणि बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे 10 गुण, या ठिकाणी एकूण 20 गुण आपल्याला अंतर्गत मूल्यमापनासाठी देण्यात येतात. अशा पद्धतीने आपण 100 गुणांचं अभ्यास करून या ठिकाणी जास्तीत जास्त गुण गणित विषयामध्ये पाडण्यासाठीचा सराव आपण सर्वांनी करायचा आहे. यानंतर आपण जाता जाता या ठिकाणी गणित विषयाचा पेपर लिहिताना 1-2 सूचना या ठिकाणी आपण सर्वांना करतो. सर्वांनी उत्तरपत्रिका लिहिताना स्वच्छ सुवाच्य हस्ताक्षरात सर्वांनी उत्तरपत्रिका लिहायची आहे. उत्तरपत्रिका लिहिताना सर्वांनी नवीन प्रश्न हा नवीन पानावर सोडवण्यास सुरुवात करायची आहे. जे काही कच्चं काम असेल, गणित सोडवण्यासाठीचं जे काही कच्चं काम असेल ते शेवटच्या पानावर, उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर वरती कच्चे काम लिहून तुम्ही ते करावं. त्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने प्रश्न सोडवायला सांगितलेला असेल त्याच पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवायचा आहे. त्याच पद्धतीने तीच पद्धत वापरायची आहे. उदाहरणार्थ क्रेमर पद्धत तिने सांगितलं तर क्रेमर पद्धतीनेच उदाहरण सोडवायचं आहे. सूत्र पद्धतीने सांगितलं तर सूत्र पद्धतीनेच उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर सूत्र पाठांतर आपण सर्वांनी सूत्र पाठांतरावर भर द्यावा. शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती शाब्दिक उदाहरणं एकदा वाचावीत, नाही समजलं तर 2दा वाचावीत आणि त्याप्रमाणे ती उदाहरणं सोडवावीत. गणितातली उदाहरणं या ठिकाणी जी काही मुलं उदाहरणं पाठ करतात आणि ऐनवेळी एखादी मधली स्टेप विसरली तर पूर्ण उदाहरण पुढचं मुलांना सोडवता येत नाही. त्यामुळे शक्यतो उदाहरण कुणीही पाठ करण्याचा प्रयत्न करू नये. उदाहरणांचा सराव सर्वांनी करावा असं मी या ठिकाणी सुचवतो. आपण सर्वांनी दोन्ही सत्र या ठिकाणी ऐकलीत, समजून घेतलीत त्याबद्दल आपले सर्वांना धन्यवाद देतो. आपणा सर्वांना इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी ज्ञानप्रबोधिनीतर्फे आमच्या सर्व अध्यापकांकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो.